नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। कोल्हापुरात पोलिसांचा मोठा दणका, शिये परिसरातून अंमली पदार्थासह तरुणाला बेड्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने करवीर तालुक्यातील शिये परिसरात धाड टाकून एका तरुणाला गांजा विक्री करताना रंगेहात पकडलं। या कारवाईत पोलिसांनी 1,03,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार शिरोली आणि शिये परिसरातील हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण बेकायदेशीररित्या गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व महेश आंबी यांना मिळाली होती। या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या अकबर बादशाह अत्तार वय 25 मूळ राहणार कदमवडी कोल्हापूर सध्या राहणार माळवाडी पुलाची शिरोली याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली। यावेळी त्याच्याकडून खालील गोष्टी हस्तगत करण्यात आल्या। गांजा 1 किलो 160 ग्रॅम, वाहन एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल, इतर मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम, एकूण किंमत 1,03,200 रुपये। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस कर्मचारी रामचंद्र कोळी, महेश आंबी, अशोक पवार, विनोद कांबळे, सुरेश पाटील, रुपेश माने, नवनाथ कदम, सुशील पाटील आणि सतीश सूर्यवंशी यांचा समावेश होता। आगामी निवडणुकांच्या काळात अवैध धंदे आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।